नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आज एक महत्त्वाची आणि लक्ष देण्यासारखी माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये लाभार्थ्यांसाठी काही सकारात्मक घडामोडी सांगण्यात आलेल्या आहेत. नेमकी ही खुशखबर काय आहे आणि पुढील काळात या योजनेत कोणते बदल होणार आहेत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी आणि कसा खात्यात जमा होणार आहे याबद्दलची ताजी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ पुढे नक्की पाहत राहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण या चॅनलवर संजय गांधी निराधार अनुदान योजना, विविध शासकीय योजना आणि लाभार्थ्यांसाठी येणाऱ्या सर्व नवीन अपडेट्स वेळेवर दिल्या जातात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ. काही दिवसांपूर्वी सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केला. म्हणजे पुढे दिव्यांग लाभार्थ्यांशी संबंधित अनेक योजना या नव्या विभागामार्फत राबवल्या जातील. त्यामुळे पुढील काळात दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारा अनुदानाचा हप्ता देखील या स्वतंत्र विभागामार्फत वितरित केला जाणार आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. मार्च महिन्याचा हप्ता अजूनही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातूनच वितरित केला जाणार आहे. म्हणजे विधवा महिला, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना लाभार्थी आणि इतर निराधार लाभार्थ्यांसोबतच हा मार्चचा हप्ता दिला जाईल. मात्र एप्रिल महिन्यापासून परिस्थितीत थोडा बदल होणार आहे. एप्रिलपासून दिव्यांग लाभार्थ्यांचे हप्ते स्वतंत्रपणे दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी सरकारने एक महत्त्वाची सूचना दिली. सरकारने तयार केलेल्या दिव्यांग सहायता पोर्टलवर सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे केवळ या योजनेचा हप्ता मिळणं सोपं होणार नाही, तर भविष्यात सरकारकडून मिळणाऱ्या इतर अनेक योजनांचा सुद्धा लाभ घेता येईल. सरकारने हे पोर्टल तयार करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करून घ्यावी. यासोबतच सरकारकडून आणखी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली. अनेक लाभार्थ्यांना UDID कार्ड आणि आधार कार्ड यांची लिंकिंग करण्याबद्दल सूचना दिल्या गेल्या. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं खूप आवश्यक आहे. कारण पुढील काळात हप्ता सुरळीतपणे खात्यात जमा व्हावा यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. आता सर्वांच्या मनातला एकच प्रश्न, मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? सध्या मार्च महिन्याच्या हप्ता वितरणाबद्दल अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र याच दरम्यान दिव्यांग व्यक्तींशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला. दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये खरे दिव्यांग लाभार्थी आणि बोगस पद्धतीने लाभ घेणारे लोक यांची पडताळणी केली जात आहे. कारण अनेक वेळा असं आढळून आलं आहे की काही लोक खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग योजनांचा लाभ घेत आहेत. म्हणून आता शासनाने दिव्यांग प्रमाणपत्रांची काटेकोर तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विशेषतः UDID क्रमांकाची पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे जे खरे पात्र लाभार्थी आहेत त्यांना योग्य लाभ मिळेल आणि बोगस लाभार्थी योजनेतून बाहेर काढले जातील. मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर अद्याप अधिकृत शासन निर्णय आलेला नसला तरी अंदाज असा व्यक्त केला जात आहे की 10 तारखेपासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे उद्या किंवा पुढील काही तासात या संदर्भात अधिकृत अपडेट किंवा मेसेज येण्याची शक्यता आहे. जशी अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय समोर येईल तशी अपडेट सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवर मिळेल. त्यामुळे जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक नवीन अपडेटची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.